त्या 4 डिप्स मारल्या असं जमलं नसतं का? लाईट ऑफ इथं आता लाईट चालू करणं लागेल. चाचा पण गेली इथं, तर आपण बघू. गुड मॉर्निंग. आज आहे 730 दिवसाचा 374 दिवस आहे. तर आपण ग्राउंडकडे निघलो. आज संडे असल्यामुळं सगळं रोड बघा पुरा सामसुमच आहे, कोणीच नाही रोडवर. कारण ग्राउंडवाल्याला सुट्टी आहे, कंपनीवाल्याला सुट्टी आहे, पण आपल्याला सुट्टी नाही. चला ग्राउंडकडे निघू आता. अंधार तर आहे तिकडं समोर. करण येतोय बोलला, करणला एकदा फोन मारून बघू येतोय की नाही. ते रस्ता बघा इथून असा आहे आपल्याला जायचा. गाडी येऊ राहिली, इकडे कॉलनी आहे आणि आपण ओपन आहे, गेट ओपन आहे. बरं झालं. गेट ओपन असल्यामुळे टेन्शन नाही आता. त्याच्याने उघडलं वाटतं जायच्या टायमाला. कारण की ग्राउंडवाले आहे इथं, ग्राउंडवाले तर आले नसेल. आज सुट्टी असते रविवारी, तर आपल्या सुट्टी नाही. पहिले एवढं नाही, पण पहिले एकदम पूर्ण सुमसाम होतो. इकडे यायला भीती वाटायची पहिल्यांदी. आता झाडं झाले, कंपाऊंड झाले, सगळं हे झालं. लाईट लागली, पहिले लाईट पण नव्हते. पहिले पूर्ण अंधारच होता, पूर्ण उस होते पहिलीकडे. आता एक 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 करून 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 हे राहिलं, पूर्ण डेव्हलप होऊ राहिलं. झाडं लावले, ते स्पोर्ट्स क्लब ओपन झालं, त्याच्यामुळं थोडंसं हे झालं. तर चला, थोडं सर्दी झाली काय, वातावरण झाली काय माहित. सर्दी होऊन नाही द्यायची कधी. सर्दी झाली परफॉर्मन्स मध्ये खराब होतो, ब्रिदिंग सिस्टम कामच करत नाही. तरी आता मेडिकलमध्ये गोळ्या घेऊ थोड्याशा, कारण की वातावरण कमी जास्त होऊ राहिलं. आता 2-3 दिवसामध्ये लई थंडी पडली आणि लगे परत गरम होऊ राहिलं आणि परत थंडी पडू राहिली अशा कंडिशन. म्हणून थोडं मागे पुढं हे झालं. तर चला, करण येऊ राहिला. लाईट ऑफ इथं आता लाईट चालू करणं लागेल. चाचा पण गेली इथं, तर आपण बघू. चालू झाला ना लाईट, चांगलं आहे. तर लाईट चालू करू एकदा. करण येऊ राहिला. लाईटचं स्विच कुठं आहे? तिकडे आहे लाईटचं स्विच, बघू आपण एकदा. कारण का अंधारलंय आज. चारी बाजूला अंधार आहे बघा. चाचा गेले, क्लबचा लाईट बंद आहे, इकडं बंद आहे. लाईट टाकू, बटन दिलेलं आहे का? झाला ओपन. लाईट लागले बघ सगळे. तर लाईट थोड्या वेळ लावू फक्त आपण, थोडंसं उजेड पडूच तर त्याच्यानंतर बंद करून टाकू. पण आपल्या इकडे बघा कसा उजेड पडतो टोटल. करण येईन तर चला. आज संडे असल्यामुळे कोणीच नाही, त्याच्यामुळे सगळ्या लाईट लुट बंद करून टाकली. चाचाला बोललो असतो ना, केला असतं लाईट चालू, पण त्यांना वाटतं आपण करीत नाही, आपलं आपलं चालू राहतं, त्याच्यामुळे काही नाही केलं. तर चला चला. आज थंडी लई आहे. आज सर्दी झालेली आहे आपल्याला. तर आता पण एक आहे, ह्या जॉकेटला चेन नाही आपल्या, त्याच्यामुळं जॉकेट काढूनच रनिंग करणं लागेल आपल्याला. शॉर्टवरच आणि याच्यावर नॉर्मल रनिंग करू, ज्यावर बॉडी गरम होतं. शूज येईन आता 12 तारखेला आपला. 11 नाही तर 12 तारखेला शूज येईन. तर मग रनिंग करायला मस्त मजा येते. मग तो शूज रोडवर पण चालतो आपला, रोड रनिंगला पण चालतो
आणि हार्ड सरफेसला पण चालतो. त्याच्यामुळे 2-in-1 कामासाठी घेतला. आपलं हिल ट्रेनिंगसाठी पण बेस्ट आहे. हे असे शूज हिल ट्रेनिंगसाठी कामाला येत नाही. हे फक्त रोड रनिंगचे शूज आहे. ते ऑल इन वन शूज येते. एक तर जेल असल्यामुळं काय वजन आहे याच्यापेक्षा थोडं जास्त, पण बिल्ड क्वालिटी एक नंबर आहे. कारण की डिकॅथलॉनला गेलं तर डिकॅथलॉनला शूज भेटला नाही. तो आपल्याकडे होता शूज, तो बंद झाला. आता हा व्हॅलिनन जेल काहीतरी नाव आहे ते शूजचं, असिकचा आहे. तुम्हाला रिव्ह्यू करून दाखवू आल्यावर. तर चला वॉर्मअप करू आता. करण आला. मग बोललो मी काय म्हणे नेतो आहे का देईल तर पुढे बघितलं म्हणलं पाहिजे काय करायचं तुला? मला काय करायचं? चला आता जॉगिंग करू. आता आपण आजचा वर्कआउट काय करायचं ते बघू. करायला का नाही? म्हणजे आता तर ऐकून घेतलं बाईकडून सगळं. आता डबल नॉर्मल राऊंड मारू आता आपण. आणि त्याच्यानंतर आजचा वर्कआउट आहे एकदम कूलडाऊन वर्कआउट आहे. काल का आपण हार्ड वर्कआउट केला, सर्किट ट्रेनिंग, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी रेस्ट असते. पण आपण दुसऱ्या दिवशी काय रिकव्हरी वर्कआउट करतो, म्हणजे नॉर्मल जॉगिंग करतो. म्हणजे जेणेकरून आपलं कालचे जे पायाला पेन बिन होणार नाही, हे मेन आहे. तर चला इथं कॅमेरा लाव आणि आता जॉगिंग चालू करू आपली.
तर आपण राऊंड मारले तर आपले 2-2.5 किलोमीटर कंप्लीट झालं. तर चला एक सेम स्पीड होती आपली स्टार्टिंग ते एंडिंग पर्यंत. ज्याच्याने स्टॅमिना कळतो आपला आणि किती लवकर तुम्ही रिलॅक्स करू शकता बॉडी त्याच्यावर स्टॅमिना कळतो. एकदा पळून आलं 2-2.5 किलोमीटर गेलं लोक बरोबर पडते खाली, अशी चुकी नाही करायच्या. एकदम बॉडी पण एकदम सिस्टमॅटिक रिकवर करायची सॉरी. हे तुमचा पुढचा वर्कआउट असतो ते परफॉर्मन्स ओके राहतो. तर चला आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. थोडंसं पहिल्यांदा नॉर्मल तर केली, आता थोडीशी वॉकिंग करू आपण. 100% बॉडी कूल डाऊन होऊन देऊ, त्याच्यानंतर आपला वर्कआउट काय आहे ते बघू. तर चला जॉगिंग झाली ती कंप्लीट आपली. तर आता आपण काय करायचं सपाटी मारणार आहे आज. तर आज कूल डाऊनच वर्कआउट आहे. तर आज सपाटी मारू. थंडी तर वाजू राहिली, थंडीसाठी तर शेकू राहिलं करणे. जा कसं लावशील रे. तशी बॉडी गरम करण्यापेक्षा आपण सपाटी मारून गरम करू. चला ती तर लगेच थंड होऊन जाते, आपली थंड व्हायला टाइम लागणार आहे. आतून गरम बॉडी होती. तर चला तर आपण 15-15चे 4 ते 5 सेट मारले आता. तर चला नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू आता आपण. पण एवढं सपाटे मारले ना, शोल्डर अप्पर बॉडी एवढी असते ना आणि लोअर बॉडी ॲप्सवर पण ताण पडतो आपला. म्हणजे आपण सपाटे मारले, मांडे तर बनत्या, त्याचा काप्स पण बनते, ॲप्स हे पोटावर लोड येतो. त्याच्यानंतर आपण खाली जाऊन जोर मारतो तेव्हा बायसेप, ट्रायसेप, आर्म्स ह्याच्यावर आणि शोल्डर चेस्ट, म्हणजे टोटल बॉडीवर. जसं आपण स्किपिंग मारतो, स्किपिंगने सगळ्या बॉडी इफेक्ट होतो, तर सपाटीने पण पूर्ण बॉडी इफेक्ट होतो.
ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. सपाटे एक हप्त्यात म्हणजे एक दिवसाआड तरी माराच तुम्ही 2-4 तरी सेट होय ना. अप्पर बॉडी पण फिट होती, मिडल बॉडी पण आणि लोअर बॉडी पण. म्हणजे रनिंग करायला ऑल ओव्हर बॉडी लागते, तर ह्यानी ऑल ओव्हर बॉडी सेट होती. तर चला त्या 4 डिप्स मारल्या असं जमलं नसतं का? तो ऑलमोस्ट सुद्धा करणारच नाही. ज्वालामुखी म्हणजे काय? ज्वालामुखी दगड वितळली. तर चला स्किपिंग पण मारले आपण 4 सेट 100-100चे. तर 4 सेट स्किपिंग कंप्लीट केलं आपण. तर आज नॉर्मल वर्कआउट होता आपला. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. झालं का शेकणं तो? लय दिवस झाले आता. शूज कधी आहे ना आपला? 12ला ना. अकरा तारीख आज, 12 तारखेला सांगितलं होतं शूज आपला.
आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.